एडीएन न्यूज़ में आपका स्वागत। मैं शब्बीर खान। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। बदलापुर हत्याकांड को लेकर पूरे महाराष्ट्र में धरना आंदोलन शुरू है। भिवंडी शिवसेना उद्धव गट की ओर से एक धरना आंदोलन आज मानकोली ब्रिज के नीचे किया गया। आरोपी को फांसी दो के नारे लगाए गए। हम आपको बता दें, बदलापुर स्कूल में 2-4 वर्षीय बच्चियों के साथ सफाई कर्मी ने उत्पीड़न किया। मंगल को बदलापुर में आंदोलनकारियों ने रेल की पटरी पर उतरकर रेल रोकने की कोशिश की, जिन पर पुलिस ने लाठी चार्ज किया। आंदोलनकारियों ने स्कूल में तोड़फोड़ मचा दी। आरोपी अक्षय शिंदे को पुलिस ने गिरफ्तार किया है। इसी संदर्भ में भिवंडी में शिवसेना उद्धव गट ने जाहिर निषेध किया। आइए देखते हैं क्या कहा। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा नराधमाला फाशी, नराधमाला फाशी, बदलापूरमधील घटनेचा नराधमाला फाशी। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा। जास्त काही सांगू शकत नाही, पण जे झालेल्या घटनांना जे आहे ते त्यांना सजा भेटली पाहिजे। म्हणजे आम्ही शाळेला जातो तिथे आमची सुरक्षा असली पाहिजे। फाशीची शिक्षा व्हायलाच हवी। आताच्या जगात घरातून निघताना 10 वेळा विचार करायला लागते, मुलींनी रस्त्यावर जावं का नाही। आम्ही पण रोज क्लासला येतो। बदलापूरचं प्रकरण झाल्यापासून घरातून निघायची हिंमत होत नाही। नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हायलाच हवी, फाशीची शिक्षा व्हायलाच हवी। तर जेव्हा शिक्षा तोपर्यंत आपण थांबू शकत नाही ना, तोपर्यंत अजून किती प्रकरण असे होते। आपल्याकडे पण 2 आहेत, मुलींनी घ्या त्यांना भर असते, त्यांना काढा उभं करा आणि मारा। कारण की सरकार शिक्षा देपर्यंत आपण थांबू शकत नाही ना। त्या मुलींना पण इन्साफ भेटला पाहिजे ना, त्यांचं पण आहे। आता आम्ही रोज येतो इथे, आम्हाला पण पूर्ण सेफ वाटलं पाहिजे ना। आपली सरकार काय करते, अजून हे करते। आता नोटबंदी झाली, एका रात्रीत नोटबंदी झाली, मग नराधमांना शिक्षा का भेटत नाही एका रात्रीत? त्यांना पण शिक्षा भेटायला पाहिजे ना। आम्हाला कुठे जायचे, आमच्या आईवडील आम्हाला त्यांच्यामुळे कुठे पाठवायला बघत नाही का? कारण की तुम्ही सेफ नाही, तुम्हाला कुठे काही झालं त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही। आम्ही पण म्हणून त्यांना पण शिक्षा मिळाली पाहिजे ना। आम्ही तर अजून किती दिवस घरातच राहायला पाहिजे। आज तुम्ही विचार करा, बदलापूरमध्ये जी घटना घडली, शाळेतली चिमुकली मुलगी होती, 3 वर्षाची 4 वर्षाच्या त्या 2 मुली होत्या। त्यांच्यावर जेव्हा अतिप्रसंग झाला आणि त्याचा गुन्हा व्हायला 12 ते 14 तास लागतात, म्हणजे आपला शासन नक्की काय करतोय, आपला पोलीस प्रशासक नक्की काय करतोय। आज तुम्ही या माझ्या मुलींच्या, शाळेतल्या मुलींचा तुम्ही आज मुलाखत घेतली, तुमच्या लक्षात आला असेल त्यांच्या मनामध्ये किती भय निर्माण झालेला आहे, किती दहशत निर्माण झालेली आहे नराधमांची। मग अशा वेळेला सुद्धा तुम्हाला मोर्चे करायची आवश्यकता आहे का? अशा वेळेला समजा जनतेला रस्त्यावर उतरायची गरज आहे का? मग आपण पोलीस खाता किंवा प्रशासक कशासाठी नेमणूक केलेली असते? जर असा जर नराधम अशा जर घटना घडत असतील तर मी नक्कीच सांगतो की याला चौकशी करायला पाहिजे। ज्याने ही प्रकार केलेला आहे त्याला तर तुम्ही ताब्यात घ्या, त्यानेही कबूल केलेलं आहे का माझ्यातून चुकी घडलेली आहे, त्याला पाहिजे बरं। येणाऱ्या काळामध्ये कोणी असे पुन्हा घटना करणार नाही। आज माझ्या लहान मुली आहेत, आज मुली शाळेत जाताना घरातून विचार करतात मी पायरी ओढून कशी, कारण असे अनेक नराधम वाट बघत असतात। मग कितपर्यंत दहशतीमध्ये जगायचं, दहशतीमध्ये जायचा, शिक्षण घ्यायचा। कुठेतरी शासनाला जाग आली पाहिजे। तुम्ही 1500 रुपये महिलांना देता ना, पूसलाचा इलेक्शन आले म्हणून काहीही करता। खरंच तुम्हाला महिलाला न्याय द्यायचा आहे का? कारण सुरक्षेची व्यवस्था करा, त्याला 1500 रुपये नको आहेत। आधी माझ्या महिला भगिनींना आम्हाला 1500 रुपये नको आहेत। ही महागाई वाढली, ही कमी करा। आज आम्ही जर आमच्या मुलींना शाळेमध्ये पाठवतो, कमसे कम त्यांची सुरक्षेचा विचार करा। काय 1500 रुपये घेऊन आम्ही करू? म्हणून माझी आज आमच्या या भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो की बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे या नराधमाला तर फाशी झालीच पाहिजे। परंतु काही मंडळी अशी त्याचं राजकारण करतात। एका पत्रकार महिला बिचारी सांगते का याच्यावर व्यवस्थित तिने रिपोर्ट बनवला। एकीकडे भारत देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाओ कायदा चालू आहे, मग कोणत्या हक्काने आम्ही मुलींना शाळेत शिकवायला पाठवायचा? आज एवढा दडपण झालेला आहे की बघाल तर तुम्ही सगळीचकडे आज काय झालेलं आहे तर न्याय व्यवस्था ही फाट्यावर पाडून आज लिंग
वाढत आहे. आज आपण भारतीयांना माहिती आहे की मुलगी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे ती, आणि त्या लक्ष्मीच्या स्वरूपाला आपण आज माणूस रक्षण झालेला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि बदलापूरचा हा जो काही बलात्कार झाला यासाठी भिवंडी महिला आघाडीचा संपूर्णपणे निषेध व्यक्त करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्ही महिला आघाडी भिवंडी तालुका जिल्हा संघटिका कविता भगत आणि माझ्या या सर्व महिला ग्रामीणच्या आम्ही बदलापूरच्या घटनेचे निषेध करतो. कारण ही घटना बदलापूरला झाली, याच्या अगोदर 4 घटना दुसऱ्या त्याच इकडे कुठे दुसरे याच्यामध्ये झाल्यात. तर अशा घटना घडतच राहतात. हा सरकार करते काय? या नरात आम्हाला फाशी दिल्याशिवाय आम्ही महिला आघाडी आणि आमचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शांत बसणार नाही. कारण ही 1500 रुपये देऊन आम्हाला या महिलेला 1500 रुपये लाडक्या बहिणीला जर 1500 रुपये देतात आणि त्यांच्याच मुलींवर असं काय होत असेल तर 15 माचीवर होते असं वाटत नाही का त्यांना? लाडकी बहिणीच्या मुलींवर होते ते कशाला त्यांचे 1500 रुपये पाहिजेत? आमच्या अजिबात महिलेला 1500 रुपयाची गरज नाही. हा सरकार खूप खोटं आहे आणि सरकार या नरात आम्हाला पाठीशी घालते. तर त्यांचा निषेध करणार म्हणजे करणारच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजे आम्ही महिला आहोत, आम्ही यांचा निषेध करणार आणि या नरात आम्हाला 100% फाशी व्हायलाच पाहिजे. एवढं बोलून मी इथे थांबते. जय हिंद.